दिवस असतो महाप्रसाद. दररोजच्या जेवणाला आपण काय म्हणतो, प्रसाद घेऊन जा. पण आज काय म्हणतो, महाप्रसाद. म्हणजे महाप्रसाद म्हणजे दररोजच्या पेक्षा जास्त पदार्थ असतात असं समजू नका. परंतु आजच्या जेवणाला महाप्रसाद नाव आहे. आणि तो प्रसाद कोण देत असतो, प्रसाद देण्याचा अधिकार फक्त देवाला आहे. कोण प्रसाद देतो, भानुदास किती गाता गात प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देण्याचा अधिकार कोणाला नसतो, लक्षात ठेवा. देव आणि संत प्रसाद देतात. माझा ज्ञानराज गोपाळाशी लाह्या वाटी, ज्ञानोबराय प्रसाद देतात. देव प्रसाद देतो. लक्षात ठेवा, देवाकडून संताकडून येतो त्याला म्हणतात प्रसाद. पाहुण्याकडून येते त्याला म्हणतात भेट. आणि पुढाऱ्याकडून येतं त्याला म्हणतात आश्वासन. पुढारी नुसतं आश्वासन देतात, पण माजलगाव तालुक्यातले सोडून. आमचे पुढारी तसे नाही. आमचे पुढारी एखादं वचन जर दिलं ते पूर्ण करतात. आता हा रोड करायचा आहे चांगला, आमच्या पुढाऱ्याने वचन दिलं ना, नक्की पूर्ण होणार आहे म्हणजे पूर्ण होणार आहे. या फाट्यापासून इकडं जो रोड आहे त्याला जोडण्याकरता हा रोड डांबर रोड होणार आहे. गौतम ऋषीची कृपा आहे. आपण खात्री बाळगायची आहे. आणि त्या पुढाऱ्यालाही सद्बुद्धी निर्माण व्हावी आपण प्रार्थना करू. आणि या स्थानाकरता त्यांनी जरा योगदान जास्त द्यावं अशी मी जाहीर विनंती करतो सगळ्या समाजापुरते. आणि त्यांच्यापर्यंत नेऊन घाला, त्यांच्या कानापर्यंत की महाराजांनी तुमची खात्री दिली म्हणून. आजचे आमदार माजी आमदार कोण असतील ते सगळ्यांनी मिळून या ठिकाणी सहकार्य करा अशी मी जाहीर विनंती करतो. देव प्रसाद देतो. आजचा हा प्रसादाचा दिवस आहे. कुणाला प्रसाद मिळतो, ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये सेवा केली त्यांनी. लक्षात ठेवा, लाह्या सर्वांना मिळतील. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या थोडं. लाह्या सर्वांना मिळतील पण प्रसाद सर्वांना मिळणार नाही. लाह्या काय आपण इथून घेऊ, पाहुण्याला देऊ, घरच्या लोकांना देऊ, पण तो प्रसाद नाही ठरला. प्रसाद मिळण्याकरता जो सेवा करतो त्याला प्रसाद. ठीक आहे, आमचे हे विठ्ठल भाऊची पुतणे सेवा करताय, शेजे याच्यामध्ये सेवा करताय. कुणी कोणत्या रूपाने, कुणी कोणत्या रूपाने, कुणी कोणत्या रूपाने. आता मी सांगितलं, झाडून काढणं सुद्धा सेवा आहे. कुणी पहारा घेतला सेवा आहे. कोणतीही सेवा या ठिकाणी करा, त्यांना प्रसाद मिळणार आहे. सेवा घेतल्या वाचून, तुकामणे दान सेवा घेतल्या वाचून. म्हणून सेवा ही महत्वाची आहे, त्याला प्रसाद मिळतो. गोपाळांना काल आहे, सेवा करणारा प्रसाद. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, पंढरीची वारी कुणाकुणाला घडते? पंढरीची वारी कुणाकुणाला घडते? जे जे पंढरपूरला जातात त्यांना. बरोबर आहे का ही व्याख्या? जे जे पंढरपूरला जातात त्यांना पंढरीची वारी घडते असं जर म्हणावं तर एसटीचे कंडक्टर ड्रायव्हर दररोज जातात, भाजी विकणारे दररोज जातात, दूध विकणारे दररोज जातात. त्यांना वारी घडेल का? नाही. तुकारामाला म्हणावं लागलं मुद्दाम, होय होय
पंढरी पहा पण वारकरी होऊन पहा, काला सेवन करा पण गोपाळ बना, हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून प्रसाद हा सेवा करणाऱ्याला मिळत असतो. आजच्या दिवशी हा महाप्रसादाचा टाइम आहे. काला म्हणजे महाप्रसाद आहे. आणि आपल्या वारकरी संप्रदायामध्ये कोणत्याही कार्यक्रमाची सांगता करायची म्हटलं की काला, कारण काला म्हणजे पूर्णत्व आहे. व्यवहार दृष्टीनेही पूर्णत्व आहे आणि अध्यात्म दृष्टीनेही पूर्णत्व आहे. व्यवहार दृष्टीनं कार्याचे कीर्तन झालं, महाप्रसादाची पंगत झाली, कार्यक्रम संपतो की नाही. आपण काला झालं की काय म्हणतो गमतीनं, काला झाला की हाला, संध्याकाळी राहिला तर भाजीपाला, दुसऱ्या दिवशी दिसला की टोला. महाराज आज काय काम आहे तुमच्या गावामध्ये, याचा अर्थ असा, विनोद सोडून द्या, हा व्यवहार दृष्टीनेही काला पूर्णत्व आहे आणि अध्यात्म दृष्टीने काला म्हणजे पूर्णत्व आहे, पूर्णत्वाकडे नेणार आहे. म्हणून काल्याच्या कीर्तनामध्ये जे चरित्र सांगायचे ते पूर्ण अवताराचं सांगायचे, असा आपला गंध घातलाय साधू संतांनी. कोणतं चरित्र सांगायचं काल्याचे? चरित्र केले नारायण, चरित्र केले नारायण. काल्याच्या कीर्तनामध्ये कोणतं चरित्र सांगावं? चरित्र ते उच्चारावे केले हा ही हे दर्शक सर्वनाम दाखवणार. ते चरित्र उच्चारात ते कोणतं? देवे गोकुळी केले ते, म्हणजे देवाने गोकुळामध्ये चरित्र केलं, त्याचा उच्चार करा असा दंड केले. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, कारण हा पूर्ण अवतार आहे. अवताराचे 6 प्रकार आहेत. अंशावतार, अंशांश अवतार, कला अवतार, अवेश अवतार, पूर्ण अवतार, परिपूर्ण अवतार. पूर्ण अवतार रामकृष्ण. पण काला म्हणजे पूर्णत्व, पण पूर्ण असणाऱ्या अवताराचं चरित्र सांगावं असा दंडक आहे. ओम पूर्णमदा पूर्णमदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. श्रीकृष्ण अवतार हा परिपूर्ण अवतार आहे, म्हणून कृष्ण चरित्र सांगावं असा काल्याच्या कीर्तनाचा दंड. आता कृष्ण चरित्रच का, बाकीचं चरित्र का नको? काल्याच्या कीर्तनात प्रभू रामचंद्राचं बाकीच्या अवताराचं चरित्र सांगू नये असा काही भाग नाही, पण प्रामुख्याने कृष्ण चरित्र सांगावं असा दंड. कृष्ण चरित्रच का? एक तर कृष्ण पूर्ण अवतार आहे, काला म्हणजे पूर्णत्व आहे.
म्हणून पूर्ण अवताराचं चरित्र सांगावं हा एक त्याचा उद्देश आहे. पण गंमत बघा तुम्ही, कोणत्याही निमित्ताने सप्ताह असो, आता तर गौतम ऋषीच्या निमित्ताने सप्ताह आहे, काला म्हटलं की कृष्ण चरित्र, राम जन्माचा सप्ताह काला म्हटलं की कृष्ण चरित्र, हनुमान जयंतीचा सप्ताह काला म्हटलं की गोकुळाष्टमीचा सप्ताह, काला म्हटलं की कोणते संतांचे पुण्यतिथीचा सप्ताह, काला म्हटलं की तर कृष्ण चरित्रच का. त्याचं कारण, कारण ऐकणारे सगळे शुद्ध सगळे टक्का. मला कळतं श्रोत्यांची चाहूल आम्हाला तेव्हाच लागते, आम्ही जरा मनकवडी असतो. मनकवडी कृष्ण चरित्रच का, त्याचं एक कारण मी सांगितलं. कोणतं? कृष्ण म्हणजे पूर्ण अवतार आहे म्हणून कृष्ण चरित्र. आणि दुसरं कारण श्रीकृष्ण अवतारातच काळ आहे, बाकीच्या अवतारात काला नाही. तुम्ही पहा मत्स्य कच्छ वराह वगैरे हे जे अवतार आहेत, या अवतारामध्ये काला करता आला का भगवंताला? त्या अवतारामध्ये फक्त कालवा, कालवा म्हणजे गोंधळ आहे का नाही. माशाच्या अवतारात काय काला करणार, कासवाच्या अवतारात काय करणार, वरा डुकराच्या अवतारात काय काला करणार, पण त्या अवतारात काला नाही. अहो परशुराम अवतार हा माणसाचा आहे, वामन अवतार हा माणसाचा आहे. पहिले चार तर काय पशुचे, निमा माणूस देव आहे. पण वामन अवतारात सुद्धा काला नाही, परशुराम अवतारातही काला नाही. ते काहीतरी विशिष्ट कार्य करण्यामध्ये गुंग झालेले. आता भागवत कथा तुम्ही ऐकलेली, त्यामुळे वामन चरित्र ऐकलंय, परशुरामाचं चरित्र ऐकलेलं आहे वगैरे वगैरे, ते मला परत सांगायचं नाही. ज्यावेळेस माझं भागवत आहे त्यावेळेस ऐकायला या. गजानन महाराजच्या मंदिरात 3 फेब्रुवारीला भागवत सुरू आहे, जाहीर सांगतो सगळेजण या त्या ठिकाणी. या अवतारातही काला नाही, पण राम अवतारात सुद्धा काला नाही. प्रभू रामचंद्राचा अवतार जो आहे ना, त्या अवताराने काला करता आला नाही. कारण काला करण्याकरता गोपाळ लागतात ना, भक्त लागतात ना, देव भक्त जिथं असतात तिथं काला. आता प्रभू रामचंद्राच्या अवतारामध्ये अहो रावणाचा एवढा दरारा होता महाराज, रावणाने प्रभू रामचंद्राच्या सैन्यामध्ये एकही माणूस येऊ दिला नाही. एकही माणूस होता, एकतरी माणूस. वानर, माकड आणि अस्वल, आता ह्यांच्यात काय काला करणार आहे. म्हणून त्या अवतारात सुद्धा भगवंताला काला करता आला नाही. पण श्रीकृष्ण अवतार हा स्पेशल अवतार आहे, स्पेशल केवळ भक्ता करता, गोपाळा करता, म्हणून भगवंताने काला केलेला आहे. कृष्ण अवतारातच काला, म्हणून कृष्ण चरित्र सांगावं हा त्यातला दंडक आहे. त्या श्रीकृष्णाने गोकुळामध्ये अवतार घेतला का मथुरेत? अवतार घेतलाय मथुरेत, मोठी गंमत आहे. अवतार घेतला मथुरेत, पण ते होऊन आला गोकुळात. देवाला घरा नंदी प्राप्ती करता योगी लोक गिरी कंदर सेवन करतात. याची लागी श्रीमती जोडीची शांती संपत्ती, शास्त्राची दुबती पुष्टी घरी. योगी आते ध्यानी ध्याता ना तुळशी, योग्याच्या ध्यानात सुद्धा जाणारा भगवान परमात्मा तो होऊन आला व गोकुळात. त्याला कुणी आणायला गेलं नव्हतं, कुणी बोलावणंही नव्हतं. काय त्या गवळ्याचं भाग्य, त्या गवळीचं भाग्य, मला गोपाळांचं भाग्य, देव होऊन त्या ठिकाणी आले. पण काहीतरी केलं असेल ना त्यांनी. उगीच उगीच देव येत नाही, मला लक्षात ठेवा. देव येण्याकरता काही साधना कराव्या लागतात. त्याच्या गवळणी होत्या, त्या सामान्य नव्हत्या. त्यांनी काय काय साधना केल्या ऐका. याची ना देव
तापवायची सोय. टाळकरी तापल्याशिवाय चांगलं तू करत नाही, चांगलं कीर्तन होत नाही, मलाही करत नाही. याची लागी व त्याची भोग काय काय केलं ती गवळण म्हणते. त्याच्या प्राप्ती करता भोगाचा त्याग केला. किती प्रकारचे भोग आहेत? 8 प्रकारचे भोग. सुगंधम वनिता वस्त्रम गीतम तांबूल भोजनम शय्याचे कुसुमम देव भोगाष्टकमुदाम. हे 8 भोगाचा त्याग केला. अष्टभोग भोगणे माते नाही. याची लागे त्याची भोग. याची लागे केले नाना याग, नाना प्रकारचे यज्ञ केले. अश्वमेध यज्ञ, राष्ट्रयज्ञ, अनेक प्रकारचे यज्ञ केल्याच्या प्राप्ती करता ती गवळण म्हणते. याची लागी अष्टांगाची योग, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी योग केला. याची लागी विषयाचा त्याग, 5 प्रकारचे विषय शब्दस्पर्श रूपरस गंग याचा त्याग केला. एक जन्म नाही जन्मजन्मांतरी केली हे सूचना. भागवत सांगतंय त्यांनी काही केलं नाही. ते नाधित सुरजगना हा लोपाशित महत्तपा हा विषय वेगळा आहे, भागवताचा श्लोक आहे. पण निळोबराय म्हणतात की गवळण म्हणते मी काय काय केल्याच्या प्राप्ती करता. सामान्य नव्हत्या त्या गोपी, त्या गवळी सामान्य नव्हत्या, गोपाळ सामान्य नव्हते, ते गवळी सामान्य नव्हते. त्यांच्या करता सहज आला सहज. अहो योगी लोक गिरीकंदर सेवन करतात, त्यांना न सापडणारा योगी आमुनी जना ध्यानी. योगी आमुनी ध्यानामध्ये जे सुख मिळतं अहो ते सुख सहज मिळालं. सहज आसनी शयनी, आसनावर बसून शयनावर बसून त्या गोपाळांना गवळीला गायींना मिळालं. अशा त्या भाग्यवान होत्या. तर भगवान परमात्म्याचा अवतार झाला मथुरेत. श्रावण मध्ये अष्टमी, ती कथा नाही सांगायची, पण आला तो देवा आला घरा गोकुळामध्ये. भगवान परमात्मा होऊन आले. कशा करता? त्यांना निजात्म सुख देण्याकरता, ब्रह्मसुख देण्याकरता. गवळीला गाईला गोपाळांना गवळ्यांना ते ब्रह्मसुख देण्याकरता भगवान परमात्मा आले. आणि गोकुळामध्ये येऊन नाना प्रकारच्या लीला केल्या, नाना प्रकारचे चरित्र केले, नाना प्रकारच्या क्रीडा केल्या. ते कोणतं चरित्र सांगितलं, कसं सांगितलं, आता अभंगाचं पहिलं चरित्र केले.
पंचमातून षड्यातून पंच ही कला आहे बरं का गायकाची वादकाची. मला येत नाही जास्त बरं का. आमच्या गुरुवारी व्हायचे बाबाकडे 1000 वर्ष शिकलोय. किती? 1000 जास्त एवढी सुटकी मात्र हे कसे चरित्र केले नारायण अभंगाच्या पहिल्या चरणात कुमारी सांगतात. नारायणाने या दशेमध्ये चरित्र केले. आता इथं जर आपण थांबलो तर कृष्ण चरित्र ठरत नाही. ऐका बरं का, ऐकणारी श्रोते जा. नारायणे हे दशे चरित्र केले, इथं जर आपण थांबलो तर कृष्ण चरित्र ठरत नाही. मग रांगता बोधने राखिता इथं कृष्ण चरित्र आहे. मग नारायणाने या दशे चरित्र केले हे जर सांगायचं असेल तर भागवतात जावं लागल. नारायण ही आपल्या भारत देशाची देवता आहे. नर आणि नारायण हे बघा भागवताचे श्लोक आहे, तुमच्या लक्षात असतीलच. नर नारायण भारतवर्ष नाव आहे त्याचं, ही देवता आहे. पण नारायणाने या दिवशी चरित्र केलं म्हणजे की मला 24 अवतार सांगावं लागतं, पण तेवढे सांगायला वेळ नाही. म्हणून रांगता बोधने राखता म्हणजे रांगत असताना बोधन राखत असताना चरित्र कोणी अवतारातलं आहे? कृष्ण. बाकीच्या अवतारात काही राखल्या नाही, रांगत असताना चरित्र केले नाही. म्हणून कृष्ण चरित्र आहे किंवा श्रीकृष्णाने या दशेमध्ये चरित्र केलं. आता दशा म्हणजे काय? दशा म्हणजे भोंगळीच्या दशा. दशा म्हणजे अवस्था. श्रीकृष्णाने 8 अवस्थेमध्ये चरित्र केले म्हणून कृष्णाला 8 नाव प्राप्त झाली. कोणते कोणते आहे का? बालकृष्ण, लाला कृष्ण, गोपाळ कृष्ण, राधा कृष्ण, युगुल कृष्ण, श्रीकृष्ण, भगवान कृष्ण, योगेश्वर कृष्ण. किती झाले? 8 झाले ना बरोबर. आणि एवढंच सांगायचं कीर्तन आवडायचं. 8 नाव श्रीकृष्णाचे. आपल्या शरीराच्या सुद्धा 8 दशा आहेत. आपल्या शरीराच्या 8 दशा आहेत. मग काला कितव्या दिवशी? 8व्या दिवशी. अवतार कधी झाला? अष्टमीला. व्यवहारामध्ये 8 आकडा अशुभ आहे, पण परमार्थामध्ये 8 आकडा शुभ आहे. 8व्या दिवशी काला 8 रूपामध्ये भगवंतांनी चरित्र केले. अष्टमीला अवतार झाला म्हणून राग सुद्धा सप्ताहामध्ये 8 झाले पाहिजे. दररोज एक राग वेगवेगळ्या प्रकाराचा असो. तेव्हा 8ला फार महत्व आहे परमार्थामध्ये. तेव्हा भगवंताने आपल्या शरीराच्या 8 अवस्था मी सांगू लागलो. पहिली अवस्था आपल्या शरीराची आहे शिशु. भागवतातला श्लोक. भगवान परमात्म्याचा अवतार झाला, एकदम मोठे झाले, काही गोष्टी सांगितल्या नंद यशोदेला. नंतर काय म्हणतात शुकाचार्य? बभूव प्राकृत शिशु. भगवान परमात्मा प्राकृत बनले, शिशु बनले. आता शिशु कोणाला म्हणतात? ज्याला शी करायची कळत नाही, ज्याला शू करायची कळत नाही, त्याला म्हणायचं शिशु. ते कपड्यातच करत नाही, कुठेही कर, कीर्तनात बसलं तरी कर. तेव्हा शिशु लोक मला सांगतात शिशुचा वर्ण. तेव्हा असं शिशु अवस्था पहिली शिशु अवस्था, नंतर बाल्य अवस्था, नंतर कुमार अवस्था, नंतर पौगंड अवस्था, नंतर तरुण अवस्था, नंतर प्रौढ अवस्था, नंतर वृद्ध अवस्था, नंतर जर्जर अवस्था. झाले का? 8च मोजायचे झालं आपल्याला. आपल्या शरीराच्या सुद्धा 8 अवस्था आहेत. तसं भगवंताने 8 रूपामध्ये चरित्र केले म्हणून कृष्णाला नाव सुद्धा 8 प्राप्त झाले. मी सांगितले 8 नाव. आता याच्यावरून कृष्ण वेगळे वेगळे समजू नका. एकच कृष्ण, त्याचे 8 नाव कसे प्राप्त झाले त्याचं उदाहरण सुंदर दिलं. पंचदशी शिकलेली आहे तिथं. पंचदशी मध्ये उदाहरण आहे. श्री एकच आहे. त्याला कोणती आई म्हणतं, कुणी ताई म्हणतं, कुणी मामी म्हणतं, कुणी मावशी म्हणतं, कुणी आत्या म्हणतं, कुणी वैग म्हणतं. तुला काय स्त्री तर एकच आहे की नाही? तिला नाव कसे वेगवेगळे प्राप्त झाले? कार्य पृथ्वी.
भार्या सुशालनांदाच याता मातीत तिने करा प्रतियोगितया योषित विद्येतील स्वरूपतः तिसरी वेगळी झाली नाही, स्त्री एकच आहे. तिला जशी नावं वेगळे प्राप्त झाले तसं श्रीकृष्णाला सुद्धा नाव वेगळे प्राप्त झाले. पहिलं नाव श्रीकृष्णाचं आहे बाळकृष्ण. बाळकृष्ण नंदागरी त्या आमच्या दोऱ्या आहेत. कीर्तनकार मधला बांबू दोऱ्या ढासळल्या की बांबू पाडलं म्हणून सहसा मी टाळकऱ्याला ढासळू देत नाही. त्यांना वेगळ्या चाली म्हटलं की कीर्तनकाराने टाळकऱ्याला चान्स दिला पाहिजे, मदन वर्गाला चान्स दिला पाहिजे आणि आपलाही चान्स मारला पाहिजे. त्याला म्हणायचं खरा कीर्तनकार. भगवान परमात्म्याचं पहिलं नाव आहे बाळकृष्ण. बाळ रूपामध्ये भगवंतांनी लीला केल्या मग नाव प्राप्त झालं बाळकृष्ण. तुम्ही पहा श्रीकृष्णाच्या बाळ रूपाच्या लीला जास्त आहे. बाळ आता बाळपणामध्ये काय काय केलं, बाळ रूपामध्ये काय काय केलं, फार सुंदर विश्लेषण आहे. बाळपणी हरी खेळ चाल आहे, जुनी चाल आहे. मी थोडा जुना कीर्तनकार आहे म्हणून जुन्या चाली जुने प्रमाण घेतले तरच जुना आहे म्हणते. पण बाळपणी हरी खेळे मथुरे माझा. बाळपणी भगवान परमात्मा खेळत होता तो कुठं, कीर्तनकार आहे सगळे मथुरे माझारी. आता मथुरे माझारी खेळत होता का गोकुळा माझारी? कुठे खेळत होता कृष्ण बाळपणी? कुठे रांगेत होता, मथुरेत का गोकुळात? आणि इथं काय कसं म्हणते मथुरे माझारी? हे काही गमक असतात. हे गमक सगळे सांगायचे नसतात. आम्ही तशीच राखून सगळं सांगितलं तुम्ही घेता आमचं सगळं भागवत. थोडक्या सांगतो मथुरे माझारी म्हणजेच गोकुळा. आपण तिकडे गेलो उत्तर प्रदेशात. कुठे गो? आम्ही महाराष्ट्रातले. महाराष्ट्रातले कुठले? आम्ही बीडचे का? त्याने कुठले? माजलगावचे. माजलगावचे का? मग आम्ही माजलगाव तालुक्यामध्ये असलेलं सादोळा, म्हणजे सादोळा सांगण्याकरता माजलगाव बीड त्याच्या मध्ये असणारा सादोळा
तसं मथुरे माझारी शब्द आहे. मथुरेच्या अंतर्गत असताना गोकुळ असा अर्थ लावायचा बरं भगवान परमात्मा बाळ रूपामध्ये रांगत होते. कारण बाळाची पहिली लीला कोणती? बाळ कोणामध्ये जे रांगत तेच बाळ, जे रांगत ते बाळ. म्हणून आपण एखाद्या म्हाताऱ्याला म्हणतो ना की आता बाळ झाला. म्हातारा ज्यावेळेस रांगतो तर चालता येत नाही, तो बाळ रूपात असतो. त्याचे दात पडलेले असतात. लहान मुलाला दात नसतात, त्याचे दात पडतात. काही की नाही, तो रांगतो, हाही रांगतो. रांगणं हे बाळ रूपाचं लक्षण आहे. 7 वर्षाचा मुलगा रांगत नाही, लहान असतो बाळ. आणि खरं बाळ ते त्यावेळेसच बघतं, पण त्यावेळेस जे रांगतं ते खरं बाळ आहे. ते बघा, मुलगा रांगायला लागला की त्याला जास्त आवडतं. ते पळायला लागले एवढा नाही. ज्यावेळेस ते रांगतं ना असं गोंडच दिसतं. ते आई त्याची सुंदरते केली अशी चका हे करते, काजळ लावते, गालाला टिपका, हातावर टिपका, पायावर टिपका. आणि ते बाळ जर रांगायला लागलं की सगळ्याला मोहित करतो. बघा, सगळ्यांना उचलावं आणि त्या पोराला कडेवर घ्यावं, पप्पा घ्या. कुणाला? त्या लहान बाळाला, म्हाताऱ्याला. तेव्हा असं जे बाळ आहे, बाळ, ते बाळ रूपामध्ये भगवान परमात्मा रांग, त्याच्या रांगण्याचे वर्णन केले. तर ऐकलं रे फुलं तरी एवढं एवढं फुलं फुलायला अशा टाळ्या वाजवू लागलं. कारण ती चाल आणि अक्षर, चालीमुळं अक्षराला महत्व आणि अक्षरामुळे चालीला महत्व आले. दुसऱ्या अक्षराला ही चाल वापरली तर मजा येणार नाही. इथंच वापरली पाहिजे. कारण तळहा टेकून भगवान परमात्मा रांगताय. त्या रांगण्याचं वर्णन आहे. कशी रांगत होते? तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रंगत. आता कृष्ण करण्याकरता थोडा आत जावं लागतं बरं का, वरवर पाहून जमत नाही. आता भगवान परमात्मा तळ हात टेकून रांगत होते. आपले पोरं काय वर हात करून रांगत येत का? रांगायचं म्हटलं की तळ हात खाली टेकाय पाहिजे तर. पण भगवंताचं वर्णन ज्यावेळेस असतं त्यावेळेस काही विशेषत्व असतं. तळ हात खाली का टेकले सांगायचं काय कारण आहे? डावाच गुडघा का घेतला? त्याचे कारण असे, पृथ्वी गाराने घेऊन गेली होती. पापी लोकांचं वजन मला सहन होत नाही. मग भगवान परमात्मा तळहात टेकून सांगत होते की पृथ्वी माते काळजी करू नको, मी आलेलो आहे. आश्वासन देत होते, पोपटीत होती पृथ्वीला. म्हणून तळहात खाली टेकले. डावा गुडघा काय घेतला? देवाची बाजू उजवी, दैत्याची बाजू डावी. डाव्या गुडघ्याने सांगत होते पृथ्वीला, हे जे दैत्यात ना त्यांना मी रगडून टाकतो. बाळपणी रिठा रगडीला तारी. म्हणून डावा गुडघा घेतला विठाला. कृष्ण चरित्र तुम्हाला आज शिरावं लागेल.
आणि कृष्ण खरा कळायचा असेल तर भागवतकाराच्या मुखातूनच ऐका. कृष्णाचे वेगळे वेगळे रूप, वेगळे वेगळे पैलू भागवतकाराला जेवढे सांगता येतात तेवढे दुसऱ्याला सांगता येणार नाहीये. म्हणून कृष्ण, आता कृष्णाने माती खाल्ली. का माती खाल्ली? तुम्ही बघा, कृष्ण जसा वागला तसे आपले पोरं वागते. लहान लेकर त्यांना कोणी सांगतं का डाव्या गुडघ्याने रांगा? आपले पोरं कोणत्या गुडघ्या रांगते मी बघितलं नाही, पण कृष्ण मात्र डाव्या गुडघ्याने रांगत होते म्हणून पोरं गुडघ्याने रांगतात. कृष्णाने माती खाल्ली म्हणून पोरं माती खातात. तर माती खाण्याची कोणी शिकविते का त्यांना? कृष्णाने माती का खाल्ली ते पृथ्वीला सांगत होते, मी तुला पोटामध्ये ठेवतो, काळजी करू नको. हे सगळे कृष्ण चरित्र जरा हात शिरावं लागतं. असो, पण भगवान परमात्मा रांगू लागले. रांगत असताना वेगळे वेगळे चरित्र केले. पण ये तसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे. आता पहिलं नाव प्राप्त झालं बाळकृष्ण. बाळलीला, बाळक्रीडा, असं बाळ. चला, दुसरं नाव आहे श्रीकृष्णाचं लाला कृष्ण. लाला, लाला म्हणजे लीला करणार. लीला विग्रहित लेववी खाववी. लीला करणारा, जी सहज केल्या जाते त्याला म्हणतात लीला. जी लहान मुलाची असते ते म्हणतात लीला. नाही ना म्हणजे आमचा म्हातारा लीला करतोय. म्हाताऱ्याची लीला असते का धांगडची? लहान मुलाचीच लीला. लहान मुलगा लीला करतो. पण ती सहज केल्या तुम्ही बघा, लहान लेकरून जर खेळायला लागलो ना ते थकवा येत नाही, त्याला श्रम येत नाही, त्याला म्हणतात लीला. पण भगवंताची लीला आहे. आणि सहज लीलेने काय केलं भगवंतानी? कपट्या मावळ भटा दिले पिढे दान. काहीतरी खरंच हुशार आहे. पाठात तर नसेल गप असत नाही. मला येत नाही हो. स्वराला स्वर भिडले जमत नाही. ते बघा, दोन बाया जर करायला बसल्यानं एक बाई गाणे म्हणती. आता जात्यावरची गाणी मला बरेच येतात. महिला मंडळाची संख्या जास्त आहे म्हणून घ्यावा लागते 2-4 तरी. तर जास्त घेत नाही. पण जास्त गाणे कोणावर असतात बायाचे माहिती का? भाव. म्हणजे खाती करत गाती करत. पण त्या भावाचं वर्णन अशी करते महाराज, वाटाच्या वाट सरा काय पाहतो शिखेड्याला, सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला. काय भावाचं वर्णन करते? माझ्या भावाच्या वाड्याला सोन्याचं कुलूप. असं वाटतं भाऊ किती श्रीमंत असेल, वाड्यात काय काय असेल. पण चौकशी शांती कळालं, गावामध्ये सोन्या नावाचा सावकार आहे, त्याचं कर्ज हिच्या भावावर यांनी फेडलं नाही, पण त्या सोन्याने येऊन कुलूप लावलं. सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला, असं वर्णन करते बाई. असो, तेव्हा ती बाई गाणं म्हणते आणि दुसरी एक बाई लागते, त्याशिवाय रंग येत नाही. बरं, 2 बाया गायला बसलेलं मागच्या गावी बाईनं गप्प बसायचं. तरी पाठलं तरी सईबाई सईबाई स्वराला लावा लागतो. तुला गंमत सांगू का तुम्हाला? एक हिंदूची बाई, एक मुसलमानाची बाई, दोघी होत्या मैत्रिणी. हिंदूची बाई गाणी म्हणायला लागली, माझा बंधू राया दिल्लीला गेला, मुंबईला गेला, पंढरीला गेला, इकडे गेला, तिकडे गेला. त्या मुसलमानाच्या बाईला वाटत माझ्या भावाने जावं, पण ती गाणंच पाठ नसायचं. ती थांबायची, थांबायची, मधीच म्हणायची, जिधर जिधर तेरा भाई उधर उधर मेरा भाई. जाऊ दे, तुझा भाऊ तिकडं तिकडं माझा पाठ नसतं काय करायचं. तसं कार्यकारी सुद्धा उधर उधर मेरा भाई करायचा. लाला कृष्ण, लाला म्हणजे लीला. तुम्ही बघा, पुतणीला मारलं,
श्रीकृष्णाने सहजतेने मारले की नाही? कशासाठी घेतले? आयुध घेतले का? युद्ध केलं का? नाही. सहज लीलेने, त्या लीला आहेत भगवंताने, बारीक बारीक लीला आहे. गायीनं ते लीला चरित्र पवाडी राखीने सोंगडे म्हणून नाव पडलं लाला कृष्ण. चला थोडक्यात सांगितलं, आवडून घ्यायचे. कीर्तन 1च्या आत संपलं पाहिजे. 12 वाजले. पाऊण तासामध्ये सगळं झालं पाहिजे, सगळं पंक्ती बसल्या पाहिजे 1 वाजता. अशी वाटचाल करायची आता थोडक्यामध्ये. तिसरं नाव आहे गोपाळ कृष्ण. गोपाळांच्या समवेत 8 नावं सांगणाऱ्यांनी कीर्तन आवडणार. तुम्ही हे ऐकलेलं असं सगळं नियमित कार्याचे कीर्तन ऐकतात, पण थोडस नाविन्य म्हणून काहीतरी 8 नावाचं वर्णन मला करायचंय. बाळकृष्ण, लालाकृष्ण, गोपाळ कृष्ण. गोपाळ कृष्ण नाव का प्राप्त झालं? गोपाळांच्या समवेत लीला. गोपाळ असे सुंदर होते, मला काय त्यांचं प्रेम होतं शिकतो मला. आणि कृष्णाचं गोपाळावर प्रेम, एवढा त्यांचा छंद देवा काय देवा प्रभुने. छंद देवा. अहो देवाला गोपाळाचा छंद आणि गोपाळाला देवाचा छंद. अहो एकदा कृष्ण आणि गोपाळ खेळायला लागले. खेळायला तर गोपाळ म्हणले, हा आईचा येतो निसता, आमच्या शिदोऱ्या खातो, आमची शिदोरी खातो, त्याच्या आले पण आमच्या शिदोऱ्या खातो. पण मला सांगा, कधीतरी महाराज लोक आणि मंत्री लोक कधी जबान देतो? लोकांच खातील. ती बघा एखादा मंत्री येऊ द्या तर आपलंच खात. तसं भगवंतानी गोपाळ म्हणायला हवे, आमची शिदोरी खातो त्याच्याने पण हे चल आमच्यात राहू नको, चल बाजूला हो. लक्षात ठेवा, गोपाळाने कृष्णाला बाजूला काढलं. भगवान परमात्मा युक्ती बसलेले. एकटा कुणी जरी असला, किती मोठा कीर्तनकार असले, एकट्याला शोभाय का? तर ठीक आहे. एकटा गोपाळ बसता एका बाजूला, कर्मेला देवाला हो. भगवान परमात्मा आले आणि त्या गोपाळाला हात जोडून कृष्णाने म्हणाले, गोपाळानो मला तुमच्या घ्या रे, कापुरती येतो हरी क्षणभरी निवडिता, तुमची मज लागली सवे. गोपाळानो मला तुमच्या घ्या रे, कापुरती येतो भगवान परमात्मा गोपाळाला, कारण तुमची मला सवय लागली रे, पण मला एकट्याला करमत नाही रे. एवढा छंद गोपाळांचा देवाला. आता देवाचा छंद गोपाळांना किती आहे का? एका आईनं एका गोपाळाला ताक दिलं. ताक काय भारी वस्तू नाही, पण अलीकडे मिळत नाही. तर करम शक्रस्य दुर्लभम म्हणते बा, इंद्राला सुद्धा ताक दुर्लभ आहे. आल्ला असलं कोणी तर द्या आम्हाला. कीर्तन झाले आणि उन्हाळ्यात जास्त आवडतं ताक. पण तेव्हा ताक दिलं. त्या गोपाळाने ताक दोन ताक पेट होतो, त्याला ताक जास्त आवडायचं म्हणून आई ताकद द्यायची चांगल्यापैकी सुंदरपैकी मलई आलेलं ताक. वरच्या वरचं लोणी काढून नाही बरं ताक द्यायचं लेकरायला. लेकरायला देताना त्या लोण्यासहित ताक दिलं पाहिजे. तेव्हा ते असं सुंदर ताक दिलं. एक घोट घेतला त्यांनी गोपाळांनी, तो गेला पोटात. दुसरा घोट घेतला, ग्लास मधलं ताक संपलं. इतकं गोड लागलं ताक, दररोज पेट होता, पण आजचं ताक एवढं गोड लागलं त्याला, त्या गोपाळाला, आणि त्याला आठवण झाली. एवढं गोड लागलेलं ताक कोणाला द्यावं? आपल्याला बी आठवण येते बरं का. घरी चांगले पदार्थ घरी झाले, सुंदरपैकी स्वयंपाक झाला, आपल्याला आठवण येते आज कोण यायला पाहिजे होतं, आज जावई यायला पाहिजे होती. महाराजाची आठवण व्हावी, लक्षात वारकऱ्याची आठवण व्हावी, देवाची आठवण व्हावी. भगवद्गीता सांगते यो भुंक्ते स्तेन एवतः. आपला ऐश्वर्यातला काही भाग देवाला गेलाच पाहिजे,
गौतम ऋषीला द्या, गावातल्या सप्ताहाला द्या, कुठल्याही द्या, आळंदीला पंढरीला, आपला हिस्सा गेलाच पाहिजे. आणि देवाला न देता खातो तो चोर म्हटले चोर. तो भुंगते स्तेन एव सहा. म्हणून देवाला द्यावं हे ताक, माझ्या कृष्णाला द्यावं एवढं प्रेम होतं कृष्णावर त्याचं. असं गोड ताक पुन्हा मिळेल का नाही, ग्लास मधलं संपलंय, आई देते की नाही, तुला शिल्लक आहे की नाही, त्याला शंका यायला लागल्या. तोंडामध्ये गुळणी कशी, ही गुळणी जर गेलावी तर माझ्या कृष्णाला ताक कुठलं द्यावं. तशी तोंडामध्ये गुळणी घेतली. किती छंद देवाचा आहे का. धावतच गेला कृष्णाकडे नंदाच्या वाड्यामध्ये आणि बोलता तर येईना. यशोदा मातेला खुणानेच लागला म्हणायला, कृष्ण कुठे, बोलता तर येईना ना. यशोदा माता म्हणल्या मुख्याचा बाजार बरं का, पण हे करण्याकरता पुढी भाषा कधी हो 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 बाकी जरा काय कळणार म्हणजे महाराज काय करायला हो गेला तिथं कृष्णाकडे. बोलता तर येईना तोंडात. कृष्णाला म्हणतोय कृष्ण म्हणतो म्हणजे काय तोंड उघड. ऐका, कृष्णाने तोंड उघडलं. गोपाळाने आपल्या तोंडातली गुळणी कृष्णाच्या तोंडात टाकली. हो तुकारामाचं वर्णन करतात, गवळ्याची ताक कोणती पावडर वागीत होते ते का दररोज दात घासीत होते का. कसले तरी शेवाळलेले दात, त्या दातावर पाय चढला पडला तर घसरून पडत माणूस. त्या सगळे तिरपट मिरपट दात काय काय पोरायची. त्या पोराची चांगली एक गेलाय कासापुरीला आणि एक गेलाय कॅसापुरीला. एक मधीच फाटा फुटलाय साधुऱ्याला आणि तिसरा इथंच राहिलाय आबुजवाडीला. असे तिरपट मिरपट जात असे ते पोरं तुकाराम म्हणतात. त्यांचं मुख नामस्मरण करती नामाचे चिंतन. त्यांचं मूग जे होतं ना पवित्र, मूग पवित्र कशाने होतं. चांगलं चांगलं खाल्ल्याने, चारदा दात घासल्याने नाही, नामाचं चिंतन त्यांच्या मुखात असल्यामुळे
आणि गडी कान्होबाचे ध्यान. कान्होबा आमचा गडी आहे, मित्र आहे, त्याचं ध्यान अंतःकरणात ठेवणारे ते गोपाळ. गोपाळांचा एवढा छंद होता, गवळीची तातकिरे पोरे चांगली, म्हणून कृष्णाला नाव प्राप्त झालं गोपाळ कृष्ण. किती नाव झाले कृष्णाचे ध्यानात ठेवले का नाही? पहिलं नाव बाळकृष्ण, 8 नाव ध्यानात ठेवायचे बरं का कृष्णाचे. पहिलं नाव बाळकृष्ण, दुसरं नाव लाला कृष्ण, तिसरं नाव गोपाळ कृष्ण. किती झाले आता? 3. कोणते कोणते मला सांगू? 3 नाव. आणि चौथं नाव आहे भगवान श्रीकृष्ण राधा कृष्ण. राधा कृष्ण म्हणजे राधे बरोबर लीला. राधा ही सर्वसामान्य नाही. आज आम्ही राधेला एवढं खाली आणलंय. अरे 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 ऐकलं की कसं वाटतं, राधे वाकून सराटा काय गवळणी, अरे किती खाली आणली राधा. राधा ही अंतरंग भक्त आहे. राधेची माधुरी भावातून भक्ती आहे, सर्वश्रेष्ठ माधुरी भाव आहे मला. राधेचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगू का? राधेचे भाव सांगितले भागवतात, पण राधा शब्द भागवतात नाही. तिथे भागवत सांगणारे बरेच. राधा शब्द भागवतामध्ये आलेला नाही. कुणी म्हणेल एवढा महत्वाचा शब्द राधा शब्द का नाही आला भागवतात? राधेचं वर्णन आहे, राधेचे भाव सांगितलेले, पण राधा शब्द नाही. कारण शुकाचार्याने राधा शब्द उच्चारला. शुकाचार्याला 6 महिने समाधी लागली. परीक्षितीला भागवत सांगायचं होतं, जर समाधी लागली तर परीक्षेचा उद्धार कसा होईल, म्हणून राधा शब्द मुखाने येऊ दिला. एवढी श्रेष्ठतम राधा होती. राधेची माधुरी नावाची भक्ती आहे, म्हणून नाव प्राप्त झालं राधा कृष्ण. 4 झाले ना. पहिलं बाळकृष्ण, गोपाळ कृष्ण, राधा कृष्ण, लाला कृष्ण. 5वं नाव आहे युगुल कृष्ण. आता युगुल म्हणजे काय? युगुल म्हणजे जोडप, जोडीनं लीला केलेल्या. आणि हे सांगण्याकरता मला रासलीलेत जावं लागेल. आणि ती रासलीलेत मी जर शिरलो तर 1 तास बाहेर आता नाही. 1 तास लागतोय भागवतामध्ये आमच्या रासलीलेला. पण थोडक्यात रासला सांगतो. भगवंतानी त्या गोपींना लक्षात ठेवा, निजात सुख देण्याकरता, ब्रह्म सुख देण्याकरता रासलीला आहे. रासलीला भागवताचा गाभा आहे, श्रीकृष्ण चरिताचा गाभा रासलीला. त्या निमित्ताने ब्रह्मसुख दिले त्या गोपींना. पण त्या गोपीने सामान्य नव्हत्या. गोपी शब्दाचा अर्थ सांगतो ऐका. गाम पिबतीची गोपी, गोपिनी पिबतीची गोपी. गाम म्हणजे ब्रह्म, जी ब्रह्मरसाचं सेवन करते ती गोपी. आणि गोपिनी पिबतीची गोपी, गोलामी इंद्रिय, इंद्रियाचं दमन करते ती गोपी. अशा सामान्य नव्हत्या त्या गोपी. आणि त्यांच्याकरता हे रासलेला आहे. वृंदावनामध्ये भगवान परमात्मा गेले, विनू वाजवायला आरंभ केला तर विनूचा आवाज आदरी धरोनी वेणू वेणू वाजविला, वेणू वाजविला कोणी नेणू. प्रातःकाळी तो वनमाळी घेऊन जातो वेणू. जुन्याचा लिहिले अमृत महाराज जुने. तेव्हा असा वेणू वाजवायला आरंभ केला. तो वेणूचा आवाज गोकुळामध्ये येऊन धडकला. तुझ्या मुरारीची तुझ्या मुरारीची
सुंदर पवित्र गोदावरीचा किनारा आहे, गौतम ऋषीचं स्थान आहे, श्रोते खूप चांगले आहे, टाळकरी खूप चांगले. एवढ्या चांगल्या टाळकऱ्याचा फायदा घ्यायला नाही तो कीर्तनकार वेळा समजायचा. टाळकऱ्याचा फायदा घेताना पाहिजे, प्रसंगाचा फायदा घेताना पाहिजे. सुंदर माईक आहे, आणि त्या माता भगिनी सगळं सुंदर जाता नाही तिकडे, पण कुणाचं लक्ष नाही त्या जत्रेत. कीर्तनाकडे लक्ष आहे, सगळं चांगलं आहे, कीर्तनकारही बरं आहे, एवढा टाकाव नाही. मजा यायचा, मलाही खूप मजा वाटायली, तुम्हाला खूप मजा वाटायली. मला नाही वाटत अडीचशे आत कीर्तन संपलं. भगवंतानी वेणू वाजवला, मधला भागवला काय आहे त्या सगळा फटक्या सांगायची नाचलीला. सगळ्या गोपी आल्या वृंदावनामध्ये. आल्यानंतर महत्वाचा भाग आहे का, कृष्णाने वेणू बंद केला, पहिलं गोपींचं स्वागत केले. भागवतकार श्लोक, स्वागतमो महाभागा प्रियम किम करवामी वहा. लक्षात ठेवा, कृष्णाने गोपींचं स्वागत केले, देवाने भक्ताचं स्वागत करावं. स्वागतमो आणि महाभागा काय विशेषण दिले गोपींना की महाभागा, महान श्रेष्ठ, प्रियम किम करवामी वहा. काय मी आपलं प्रिय करू, अर्जन्येशा घोर रूपा. रात्र आहे, स्त्रियांनी रात्रीच्या टायमाला घराच्या बाहेर पडायचं नसतं. गोपींनो, स्त्रियांनी रात्रीच्या टायमाला घराच्या बाहेर पडायचं नसतं असं मी सांगितलं. एक ठिकाणी भागवतामध्ये स्त्रियांनी रात्रीच्या टायमाला घराच्या बाहेर पडायचं नसतं, पण त्या दिवशी एकही बाई नाही आली कीर्तन. महाराजांनी सांगितलं स्त्रियांनी रात्रीच्या टायमाला घराच्या बाहेर पडायचं नसतं, पण कीर्तनाशिवाय. हे लक्षात ठेवा, कीर्तनला यायचं, बाकी एरवी स्त्रियाने रात्रीच्या टायमाला घराच्या बाहेर पडायचं नसतं. का तुम्ही आला, फार सुंदर प्रसंग आहे त्या दोघांचा संवाद आहे, गोपींचा आणि कृष्णाचा, तोही मला सांगायचा आहे. चला, एका जनार्दनी रास मंडळ रचिले. रास मंडळ रचलं भगवंतानी, म्हणजे काय केलं, एका एका गोपी करता एक एक कृष्ण. ऐका, मला सुंदर म्हणायची गौरव, एका गोपी करता एक कृष्ण. त्या गोपींना लहान बनवलं कृष्णाने. काय केलं, गोपींना लहान बनवलं, आणि लहान बनल्याशिवाय खरा आनंद आहे. ज्यावेळेस मी लहान होतो ना, इतकं प्रेम करायचे माझ्यावर लोक, काय सांगा लहानपणी. आता नाही एवढं. तेव्हा लहान व्हावं, लहान तुका म्हणे जाण व्हावे लहानाहुनी लहान. लहानपण देगा देवा जागरे लहानपण, लहान व्हावं. मी एक लहान वाटावं. आमचं उलट होते, आम्ही असतो छोटे, वाटतं आम्ही फार मोठे. माणूस असावा मोठा, परंतु छोटा आहे समजावं. छोट झाल्याशिवाय खरं काम होत नाही. मला गौतम ऋषीच्या सप्ताहामध्ये सगळ्यांनी छोटं बनलं पाहिजे. मी छोटा आहे, झाडून काढण्यापासून ते आहे. भगवान श्रीकृष्णाने पतळ्या उचलल्या होत्या ऋषयज्ञामध्ये. किती लहान म्हणजे भगवान, पतळ्या उचलल्या, पत्रवळ्या. तसं इतकी पंगत झाली ना, स्वच्छता अभियान सगळ्यांनी राबवायचं. दिसलेली पतळी उचलायची, काडी उचलायची. इथून लोक निघाली की वाटतं पाहिजे सप्ताह अजून झालाच लागायची सुरू. अशी स्वच्छता पाहिजे, लक्षात ठेवा. आज इथं कुठलीही घाण नाही दिसली पाहिजे. प्रत्येकाने काय करायला बी सगळं उचलायचं, म्हणजे टाळमेळ उचलायची. याचा अर्थ असा की स्वच्छता असावी. किती लहान काम केलं भगवंतानी. काही घरी उच्चिष्ट कार्यामध्ये लहान व्हावं लागतं, असा त्याचा अर्थ आहे. मी फार मोठा समजायचं नाही. तसं त्या गोपींना लहान बनवलं. एका गोपी करता एक कृष्ण. एका गोपीनं मृदंग घेतला, एक गोपी मृदंग वाजवू लागला. काही गोपी टिपऱ्या खेळू लागल्या, काही गोपी फुगड्या खेळू लागल्या. म्हणू का, एक एक गोपी संग खेळू फुगडी, एक एक गोपी संग खेळू फुगडी.
परीक्षा पाचल्यावर का तिथला मृदंग कसा वाजत होता हे सांगायचं. त्रिकुटाम त्रिकुटाम त्रिकुटा त्रिकुटा धीम त्रिकुटाम त्रिकुटाम त्रिकुटा त्रिकुटा धीम 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 ना 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 तागडधूम तागडधूम हे तिथले गवळी एक एक वेळी बाई एक बोबडी एक एक काकडी बाई एक देवणी जुन्या माणसाला सगळ्याला गळून पाठवली. अशी रासलीला सुरू झाली. भगवान शंकराला कळालं श्रीकृष्ण रासलीला करतायत. भगवान शंकर पाहण्याकरता आले तर भगवंताने तिथं इतकी व्यवस्था केली होती. कट केला होता कट. एका गवळीला हात धरून असा कट केला होता. तिथं प्रवेश फक्त पुरुषाला होता, स्त्रियांना नाही. आपले पुरुषांना प्रवेश नाही, फक्त स्त्रिया करता कार्यक्रम होता. पुरुषाला प्रवेश नव्हता तिथं. भगवान शंकर आले, गोपीला अडवलं, मज्जा, प्रवेश बंद. भगवान शंकर म्हणजे गोपींनो तुम्ही कुणाला अडवताय? तुम्हाला कल्पना आहे का कुणाला अडवायचं असतं का? काही विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्याला अडवायचं जमतं? कीर्तनामध्ये महाराजाला अडवायचं जमतं? या ठिकाणी माझे कीर्तन जशी आज गर्दी न इतकी तोबा गर्दी मला वसंत महाराज अहो कुठपर्यंत लोक आहेत बघा नाही, यायला जागा नाही. असं कीर्तन होतं एक ठिकाणी. मी यायच्या अगोदर इतके लोक जमले होते. पटका बांधला, मी निघालो. मला काढलं लोकांनी, हो म्हणे महाराज बसा तिथं. पूर्वी मी म्हणलं माझं कीर्तन आहे असे सांगते पण पुढे जाते. कीर्तन करावं आडवा जमत का? मुख्यमंत्र्याला आडवा जमत का? भगवान शंकर म्हणजे गोपी म्हणजे तुम्ही कुणाला अडवताय? ते मला ओळखलं नाही का? अगं मी कैलासाचा राजा आहे ना. आता बायाचे शब्द सोड. त्यामुळे राजा असा की फिर्या तुम्हाला प्रवेश नाही. अगं गोपीनो मी महादेव बडादेव शब्देवन का बाबा आहे ना. त्यामुळे बाबा असा की फिबा तुम्हाला प्रवेश नाही म्हणजे नाही. शेवटी लक्षात ठेवा भगवान शंकर मध्ये गोपींनो मला तर असलेला पाहिजे. काय करावं लागेल ऐका, लक्षात ठेवा. गोपी म्हटल्या भगवान शंकर तुम्हाला रासलं पाहिजे का? तुम्ही गोपी बना. लक्षात ठेवा गोपी बनल्याशिवाय रासल्याचा आनंद नाही, गोपाळ बनल्याशिवाय कार्याचा आनंद नाही, आणि वारकरी बनल्याशिवाय वारकरी संप्रदायाचा आनंद नाही. लक्षात ठेवा. काही माणसं कुठेतरी बांधावर उभा राहते आणि वारकरी संप्रदायाची चर्चा करते. 10 दिवस नाही परमार्थाला लागले, फक्त 5 वर्षानं माळी घातल्या, जुन्या वारकऱ्यांना नाव ठेवतात. तुम्हाला शक्यच नाही वारकरी संप्रदाय मुळीच करणार नाही. वारकरी संप्रदाय करण्याकरता तुम्हाला वारकरी संप्रदायामध्ये मिळवणार. खरा वारकरी संप्रदाय करत नाही. आम्हाला फक्त वारकरी संप्रदाय एवढंच नाही, कीर्तनकार लोक कीर्तनासाठी पैसे घेतील, गाणारे लोक भजनासाठी पैसे देतील. हे बरं तुम्हाला दिसते. आणि तिथं शिळे टोकरे खाऊन अभ्यास केला दिसते का कोण? असे आपले लोक नाव ठेवणार. काय कष्ट करावे लागतात, काय तपश्चर्या करावी लागते. म्हणून लक्षात ठेवा वारकरी झाल्याशिवाय वारकरी करणार नाही. तुम्हाला रास यायला पाहिजे का? तुम्ही गोपी बना. असं वर्णन आहे भगवान शंकर गोपी बनले, साडी नेसले,
बांगड्या भरल्या, कपाळाला काय लावलं? कपाळाला टिकल्या. आपलं जुन्या काळात चालव, जुन्या माणसांनी कशा टिकली म्हणायचं, कुंकू लावलं. अशा पद्धतीनं भगवान शंकरांनी गोपी बनले, प्रवेश केला आहे का? रासलीलेचा आनंद भोगण्याकरता भगवान शंकर त्या ठिकाणी गोपीचा हात धरलाय का आणि नृत्य करू लागले. आता बायाच्या नाचण्यात आणि पुरुषाच्या नाचण्यात थोडा फरक पडतो. आता महिलांचं नाचणं थोडंसं बारीक असतं. आता भगवान शंकराचं नाचणं म्हणजे तांडव नृत्य. तांडव नृत्य. गोपी म्हणू लागल्या, ही नावाडी गोपी कशी नाचते की आता इथे मी रासलीला संपितो, लय मोठी रासलीला. मग त्या टायमाला भगवान श्रीकृष्णाला नाव प्राप्त झालं युगुल कृष्ण. युगुल म्हणजे एका गोष्टी करता एक कृष्ण. किती नाव झाले? 5. 6वं नाव आहे श्रीकृष्ण. श्री म्हणजे लक्ष्मी, ऐश्वर्य संपन्न. कार्यानो राजाची वेला लक्ष्मीच्या रिद्धी सिद्धी धाब्यामध्ये म्हणून नाव खातात श्रीकृष्ण. आणि भगवान कृष्ण 6 गुण ज्याचे आहेत त्याला म्हणतात भगवान. ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशस्श्रियः ज्ञान वैराग्योश्चैव शरणां भवेतीर्ण. ऐका यशस्वी अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य म्हणून भगवान. श्री भगवान भगवान कृष्ण नाव प्राप्त झालं. आणि 8वं नाव आहे योगेश्वर. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा. असे श्रीकृष्णाला 8 नावं प्राप्त झाले. 8 नावं आहेत म्हणून 8 कृष्ण वेगळे वेगळे समजू नका. काही लोकांनी त्याचा एकच कृष्ण निवडला, जय योगेश्वर भगवान, आणि त्याचीच उपासना करतात. पण भगवंताचे 8 नाव प्राप्त झाले म्हणून तुकोबरे म्हणतात, ये जसे चरित्र केले नारायण. रांगत दाखवणार काही चरित्र, लोणी पकत असणार काही चरित्र, गाय दाखवत असणार काही चरित्र. हे सोंग सारी अवृत्ती पुढे करणे आहे ते भगवंताचं सोंग आहे. ते सोंग संपवलं आहे तुकारामाने धर्मसंस्थापने केला आहे. अवतार धर्माची संस्थापना करण्याकरता भगवान परमात्मा केलेली आहे. पण माझी वाणी तुझी वर्णे गुणनाम ऐशी दे प्रेम काही काळ अभंगाचा विस्तृत भावार्थ झाला. श्रीकृष्णाचं भरपूर वर्णन झालेलं आहे. 5 ते 7 मिनिटांमध्ये कार्याचा प्रसंग थोडासा सांगायचा, कीर्तनशिवाला विराम द्यायचा आहे. तत्पूर्वी भजन करू. तर भजन करताना पुरुष मंडळीने वर हात घ्या. पुरुष मंडळीने दोन्ही हात वर घ्या, सारखे घ्या. आपल्या आपल्या हाताच्या टाळ्या वाजवा. काही काही काट कसर करते, याचा एक हातांच्याच आहे, असं काही करू नका. टाळे वाजवून मुखाने नामस्मरण करा, टाळकाने नाचा, सुरत्याने डोलून भगवंताचं भजन करा. विठो बालकुमार
परमात्म्याच्या अनंत लीला आहेत. त्या वेगळ्या वेगळ्या लीला भगवंतांनी केलेल्या आहेत. रांग तरंगणी चोरी तरुणी धावे धरती बांधली चरणी दीपिकारांनी यशोदी सागरी रांगत असताना लीला. पुढचं एक प्रकरण आहे, लोणी चोरलं भगवंतांनी. काही लोक गीता अपवाद घेतात आमचं. असा कसा तुमचा देव आहे? तू चोऱ्या करतो का? तुमचा देव चोर आहे का? आणि म्हणतो हा आमचा देव चोर आहे. साधा चोर नाही, चोरानाम अग्रगणी. आणि पुराणामध्ये त्याचं वर्णन आहे. असा पुराण प्रसिद्ध चोर ठरवली. दोनच मी सांगतो. नाथ महाराज म्हणतात, जो साक्षात परब्रह्म करून निघाला चोरी कर्म धोरणे बाळीला संभ्रम आवडी परमनवनिताची सवे नवलक्ष सोंगडी पशुपाल वेळी बागडी सुदामा बोले बोबडी ती आवडी तुम्ही इतकं वर्णन सुंदर केले. परब्रह्म पण चोरी करतो. ब्रह्म आणि चोरी करी देवो आणि वेदी चार आणि हेही परी दाखविले. आश्चर्य. परब्रह्म निष्काम गौरिया वाक्यावाळे कृष्ण नवनीत विद्य बाबा अशी सुंदर म्हणायची. सुंदर त्याच्यामध्ये रमायचे. मनती गवळणी हरीचे पाऊले रंग नवला गोपाळ गोपाळांना त्याला चोरी करायला येते. गाडी सामग्री चौकट कळीसराची काचारी माझी बाजारी बळकट शब्द काही करू नका. वस्त्र गाडी पुस्तिका घेऊन प्रवेशात असू नका. सगळं उडीता आवडू का मग खाऊ का समाचार गोपाळ मंदी चक्रपाणी चोरी करमाई श्रवणी कळीसराची घेऊनी नदे कोणी निघाले ग्रही प्रवेश होऊन एकीकडे सगळं आपल्या काकाकडे पाचवीवर कृती पडाले जामनेरोकडे आणावे. साक्षर ऐकली गवळणी कवाडे झडीची रोधणी सराचे पसरांगणी पायी चुकवणी गुंतती त्याही चुकवणी ती आवळा मृत्तिका घाला त्यांच्या डोळा नेत्र टोळी तर तुम्ही पळा नवर कळा सांगितली पर्यंत 10 चरण आहे. 81 चरणाचा अभंग आहे. नाथ महाराज अभंग वगैरे नाही. खूप सुंदर आहे. चोरी केले त्याप्रमाणे चोरी करायची पण खोड्या करायच्या. दोघं नवरा बायको झोपले. एक गवळ म्हणजे कृष्ण माझ्या घरी तुला मी बांधूनच टाकेल. भगवंताने काय केलं तिची वेणी आणि याची दाढी दोन्हीची गाठ मारून गेला नाही. तचकन उठली वेणू आसळे. अशा खोड्या करायच्या. एक खोडी नाही अनंत खोड्या गवळणी त्रस्त झाल्या. यशोदेला गारानं सांगण्याकरता आल्या. आता एक एक गवळण गारानं सांगू लागली. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का सांग तुझ्या पोराला काहीतरी. यशोदे तुला राग आपल्या पोरा काही सांग. आता गाराण्यात मी जर शिरलो ना तुमचं गारा नाही. महाराज किती मार्गी बघा. तुमच्या गाराण्याच्या आता आपलं गाराणं आवरून घेऊ तर कीर्तनही आवरून घेऊ. गाराणं ऐकून यशोदा म्हणजे कृष्णा बासाला त्या गायी घे रानात जा. काय हरकत नाही. उद्या जाईने मी राहणार. गायी घेतल्या कृष्णाने रानामध्ये गेले. गायीनं चारा खाल्ला पाणी पिल्या झाडाखाली बसल्या थोडेसे खेळ खेळले. आता खेळात जर शिरलो ना आमचे टाळकऱ्याला उल्हासी तर सगळ्याला येईल पण टाइम झाला. बघत बघत ती बघत
हमामा होतो तू कुरुघडी सुरपारंबी क्रिकेट. आता क्रिकेट सांगावं लागतं बरं. क्रिकेट हा खेळ कृष्णाचाच आहे ना. चेंडू फळी, फळी म्हणजे बॅट, चेंडू म्हणजे बॉल. एका जणाने हाणायचं, 11 जणांनी झेडायचं. पहिलं नाही झेडाने झेडा, वरचेवरी झेडा, हातीचा गमायचो कृष्णाचाच खेळ आहे हा. पण आता जे पोरं खेळते एवढा छंद असतो पोराला क्रिकेट खेळायला ते. आणि टीव्हीवर क्रिकेट लागणार आहे बाबा, मग जेवायकडे बी लक्ष नाही. पोरायचं जाऊ द्या, तरुण मुलं सुद्धा, आमचे टाळकरी सुद्धा, महाराज सुद्धा, महिला मंडळ सुद्धा. ते टीव्ही लागला, एका घरी गेलो मी, जेवायला बसलो आणि त्या टीव्ही मध्ये क्रिकेट लागला. आणि ती मावशीबाई आली चपाती घेऊन, बघत ती टीव्ही कड, हातात चपाती, ती महाराज आऊट. तिला महाराज चपाती बनायचं होतं, पण तिकडे झालं होतं आऊट. महाराज आऊट. बाई मी म्हणलं वार 2-4 चपात्या मी काय आऊट झालो नाही काय. भूक लागली, खेळ खेळून थकले गोपाळ, बाद झाला त्यामध्ये भूक लागली. झाली आता वेळ आणि ह्या सगळ्यांनी शिदोऱ्या भगवंताने आपली शिदोरी त्याच्यामध्ये मिसळली, त्याचा काला केला. 2 पदार्थाचं एकीकरण म्हणजे का दही आणि लाह्या, त्याचं प्रत्येक आहे. हरिनामाचा खिचडी काला आहे काला, तुकामध्ये काला कोठे अभेद दिगना जीव शिवा ऐक्य हा काला काला. हरिनामाचा खिचडी काला भगवान भक्त करतात, म्हणून त्याच्या आणि लाह्या त्याचं हे प्रतीक आहे. तो काळा कसा केला, गोपाळ गोल बसवले, शृंगवेत्र कबरेमध्ये खोवलं, वेणू बगलेमध्ये घेतला आणि काल्याचे कवळ हातामध्ये घेऊन गोपाळांच्या मुखामध्ये घालत होते. भगवान परमात्मा स्वर्गातले देवाधिक लाल फुटत होते. आजीवस अमरावती काळा पहावया गौतम ऋषीला येते. हा जो आनंद आहे महाराज काल्याचा, हा देवाधिकाला मिळत नाही. दरवर्षी इथं साजरा होतोय. आपण सगळी भक्त मंडळी भाग्यवान आहे, आपल्याला हा खरा काल्याचा आनंद ब्रह्मानंद सेवन करण्याकरता मिळतो गौतम ऋषीच्या कृपेने. भाग्य आपलं. देवाधिकाला नाही हा काला मिळत. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशीचा हा लाभ संत संगे शुकाचार्य त्याचं वर्णन करतात भागवतामध्ये. तेवढा श्लोक म्हण बिभ्रद्वेनुंडचन पटवयो शृंग वेत्रेच कक्षे वामे पाणो मशनो कवलं तत्फला निम्बु विष्णु तिष्ठन्मध्ये परिशुद्धो आसे नर्व विश्वैः स्वर्गे लोके मिशति भुजे यद्य भोगाल किरी पुंजरी. खरा हाच काल आहे. विशेषतः लाभ संत संगे सगळ्यांनी एकत्र यायचं, हा परमार्थाचा आनंद लुटायचा. पवित्र गोदावरीच्या किनारा गौतम ऋषीचं स्थान, खूप आनंद झाला मला. पूर्वी इतके लोक येत नव्हते, यात्राही भरत नव्हती. जरी यात्रा असल्या तरी माता भगिनी सगळी पुरुष मंडळी एकत्र बसून हा आनंद लुटतायत. रणजितराव बरेच प्रयत्न करतात, सगळी मंडळी प्रयत्न करते. विशेष करून आमचे प्रवीण बुवा जरा यावर्षी त्यांनी जरा जास्त लक्ष दिलं. कारण काय असतं, महाराज मंडळी गायक मंडळी गायकाचं ऐकत असतात,
त्याचा सहसा टाळण्याचा प्रयत्न करतात. पण आपण जर प्रवीणवाचं नाही ऐकावं तर प्रवीणवा आपल्या कीर्तनाला येणार नाही. तो काय टाळ घेणार नाही, चालही म्हणणार नाही. असं धाकधकाचं व्हायला तुमचं आम्हाला ऐकावं लागतं ना. का आनंद आहे. सुंदर मुलं आपले आघाडीवर आहेत म्हणून त्यांनी सहकार्य केलं. सगळ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडतोय. प्रत्येकाचा इथं हात लागला पाहिजे बरं. आता मला वाटतं कमीत कमी कीर्तनला बसलेले 2000 तरी असतील. किती? 2000. आणि 2000 जणांनी फक्त 10,000 रुपये दिले. किती होते? गणित येत नाही का तुम्हाला? 10,000 रुपये दिले तर किती होते? 2000 लोकांचे 20,000 होतील. 100 दिल्यावर तेवढे नका देऊ. गरिबी काही शिल्लक गेली पाहिजे. आणि महिला मंडळाने दिले होतं मग तर बाबा बाबा किती पैसे होते. महिला मंडळामध्ये आम्ही कुठून आणावं? चोरून ठेवा. मालका कोण त्याच्याकडून. पण गौतम ऋषीला द्या, देवाला द्या. देवाला दिल्याने काही कमी पडत नाही. तर सगळ्यांनी सहकार्य केलं तर कार्यक्रम चांगले होतील. मग सगळ्यांचा सहभाग असावा. सुंदरपैकी उत्सव होतोय. गावातलाही उत्सव साधुळ्यातला तोही चांगला होतोय. तिथे माझे कीर्तन होतात, इथे होतात. मी भाग्यवान आहे. फक्त यावर्षी मात्र कुणी म्हणू नये प्रवीणबा आदिनाथ महाराजाला कीर्तन दिलं नाही का, यावर्षी मी काय गावातल्या कीर्तनाला येणार नाही. तुम्ही म्हणता रुसलात का? नाही, 27 तारखेला डोळ्याचं ऑपरेशन करायचंय. 1 महिनाभर कार्यक्रम बंद आहे. तर नक्की म्हणतील. कारण मला माहिती साधोळा म्हटलं की आवडीचा महाराज आदिनाथ. आपला आदिनाथ महाराज कसा येतोय, कुठेही जेवतो, कसाही जातो. मलाही साधोळ्याविषयी, त्या परिसराविषयी प्रेम आहे. सगळ्या ठिकाणी माझे कीर्तन होतात. नातेराला होतात, साधोळ्याला होतात, केसापुरीला होतात, चौकड होतात, कासापुरीला होतात. सगळ्यांचं प्रेम आहे. असंच प्रेम एकमेकांना देणं हाच खरा काल आहे. काला शब्दाचा अर्थ एकमेकांना प्रेम देणं. टाळकऱ्यांनी वादकाला, वादकाने टाळकऱ्याला, कीर्तनकाराने टाळकऱ्यावर प्रेम केलं पाहिजे. मला जो कीर्तनकार टाळकऱ्यावर प्रेम करतो ना त्याचंच कीर्तन रंगतं. माझंच ह्याचा जमत नाही, कीर्तनकाराने करायचं नसतं. तेव्हा अशा पद्धतीनं सुंदर भागवतही सुंदर झालं. थोडे कार्यक्रम चांगले झाले. गौतम ऋषीकडे एकच प्रार्थना करीन की आमच्या भगवत भक्तांना सद्बुद्धी द्या आणि प्रेम द्या. प्रेम असल्याशिवाय या गोष्टी घडत नाहीये एवढी मागणी करतो. परत एकदा थोडा त्रास देतो. माझ्या तुकोबाचे नाम 8 तास उच्चारा. तुकाराम महाराजचं नामस्मरण करा 8 तासाने. 8 तासाने म्हणजे तुम्हाला कळलं. पुरुष मंडळीने वरात घ्या. परत एकदा कडकडून टाळी वाजवायची. टाळकऱ्यांना वाजवून तुकाराम महाराजचं भजन करा. तुकाराम तुकाराम ऐका, छान होईल. 2 मिनिटात काही सूचना दिल्या जातील. बरं 5 मिनिटं. एक काय वाजलं नाही.